नमस्कार. आज आपण 21 प्रकारच्या डिसॅबिलिटीजचं कॅटेगरायझेशन काय काय केलं गेलेलं आहे ते बघणार आहोत. राईट्स टू पर्सन विथ डिसॅबिलिटी या ॲक्टमध्ये 21 प्रकारच्या डिसॅबिलिटीजबद्दल लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या प्रकारे शारीरिक आणि हालचाल अक्षमता, ज्याच्यामध्ये अंधत्व, कमी दृष्टी, कुष्ठरोग बरे झालेले रुग्ण, श्रवणदोष, हालचाल अक्षमता, बोनेपणा किंवा बुटकेपणा, सेरेब्रल पॉल्सी, स्नायूंचा विकार आणि ॲसिड हल्ल्यातील पीडित यांचा समावेश केला गेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या कॅटेगरायझेशन आहे बौद्धिक आणि विकासात्मक अपंगत्व, म्हणजे बौद्धिक अपंगत्व, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे स्वमग्नता, विशिष्ट शिक्षण अक्षमता आणि बोलणे किंवा भाषातील अपंगत्व. न्यूरोलॉजिकल विकार त्यांनी सांगितलेत, मानसिक आजार, त्याच्यानंतर क्रॉनिक न्यूरोलॉजिकल कंडिशन, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि पार्किन्सन्स. त्याच्यानंतर रक्ताचे विकार सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केले गेलेले आहेत, हिमोफिलिया, थॅलेसेमिया आणि सिकल सेल डिसीज. आणि याच्या व्यतिरिक्त मल्टिपल डिसॅबिलिटीज म्हणजे बहुविध अपंगत्व, एखाद्या व्यक्तीला वरील गोष्टींपैकी 2 ते 3 गोष्टी एकत्र असू शकतात, त्याच्यामुळे त्यांनी बहुविध अपंगत्व अशी टर्म दिली आहे.